मिरजेत भाजप उमेदवारावर जादूटोणा करण्याचा धक्कादायक प्रकार, विरोधकांची मानसिकता बिघडल्याने हा अंधश्रद्धेचा प्रकार. योगेंद्र थोरात. प्रभाग क्रमांक 20 मधील भाजपच्या पक्षाचे उमेदवार योगेंद्र थोरात यांच्या प्रचार कार्यालयासमोर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. आज सकाळी कार्यालयासमोर काही संशयास्पद वस्तू ठेवलेल्या आढळून आल्याने परिसरात खळबळ उडालेली आहे. याबाबत भाजप नेते योगेंद्र थोरात यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. योगेंद्र थोरात यांनी म्हटलेलं आहे की आज सकाळपासून आम्ही पाहतोय की आमच्या पक्ष प्रचार कार्यालयासमोर जादूटोण्यासारखा प्रकार करण्यात आलेला आहे. हा प्रकार कोणाच्या घरासमोर किंवा उमेदवाराच्या दारासमोर नसून थेट भाजपा कार्यालयासमोर करण्यात आलेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. विरोधक सध्या कोणत्या मानसिक स्थितीत आहेत हे यावरून दिसून येते. पैसा वाटून, समाजात फूट पाडून आणि विविध प्रकार करूनही जेव्हा यश मिळत नाही तेव्हा शेवटी ते अशा अंधश्रद्धेच्या मार्गाकडे वळतात. ते पुढे म्हणाले, संध्याकाळच्या सुमारास आम्ही त्या वस्तूंना पेट्रोल लावून जाळून टाकले. आम्ही अशा अंधश्रद्धा, जादूटोणा यावर विश्वास ठेवत नाही. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचे अनुयायी आहोत. विकास कामे करून आणि नागरिकांची मने जिंकूनच निवडणूक जिंकली जाते, जादूटोण्याने नाही. विरोधकांवर टीका करताना त्यांनी म्हटलंय की यावरून असं स्पष्ट होतंय की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. येत्या 15 तारखेला होणाऱ्या मतदानात जनतेला कळेल की विकास महत्त्वाचा असतो, जादूटोणा नव्हे. प्रभागातील प्रश्न, समस्या आणि विकास कामांकडे लक्ष देण्याऐवजी अशा प्रकारचे प्रकार करणे अत्यंत निषेधार्ह आहे. भाजप महिला पदाधिकारी ज्योती कांबळे यांनीही प्रतिक्रिया देताना सांगितलं आहे की भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी अशा अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या प्रकारांचा तीव्र निषेध करतात. आम्ही होळी करून या प्रकाराचा निषेध व्यक्त केलेला असून विकासाच्या मुद्द्यांवरच जनतेसमोर जाणार आहोत. या घटनेमुळे प्रभाग क्रमांक 20 मध्ये राजकीय वातावरण अधिकच तापलेलं असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप आणि प्रत्यारोपांना वेग आलेला आहे. प्रभाग 20 मधील जे आमचं भाजपाचं पक्ष कार्यालय आहे निवडणुकीचं, आज सकाळपासून आम्ही बघतोय की त्याच्यापुढे एक जादूमंत्र केलेलं कुणी तर ठेवलेलं आहे. जादूमंत्र कोण करतंय मला सगळं चांगलं माहीत आहे, कारण मागच्या वेळेला ती आमच्याबरोबर शोभा होती. असलं काय तर जादूमंत्र करणे, काय तर वार्डात ते मूग टाकणे, असल्या बऱ्याच गोष्टी कोकणातनं आणणे, कडनं आणणे, काय काय चालू असतं. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या नागरिकांनो. कोण पडायला लागले, तिकडे एक उमेदवार राहतोय, त्याच्या दारात कुणी केलं नाही. तिकडे एक उमेदवार राहतोय, त्याच्या दारात कुणी केलं नाही. जो यांना त्रासदायक व्हायला लागला आहे, म्हणजे यांच्या पुढं चाललं आहे आणि पुढं आहेच, चांगलं 12-13% पुढं आहे. त्यामुळे काय टेन्शन नाही. लोकांना माहीत आहे या वार्डात कुणी काम केलं आहे आणि आम्ही सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचे आहे. जादूटोणा वगैरे इथं काही चालत नाही. फक्त इथं लोकांचं प्रेम चालणार आहे. आम्ही केलेलं लोकांची कामं आणि त्यांचा केलेला आदर आणि लाडक्या बहिणींची केलेली कामं फक्त चालणार आहेत. कोणतीही लाडकी बहीण इथं चालणार, कोणताही जादूटोणा चालणार नाही, कुणाचाही उपयोग होणार नाही. फक्त इथं लोकांचं प्रेम आणि आम्ही केलेलं त्यांचा आदर आणि कामं चालणार. आज प्रभाग 20 मध्ये भाजपाचं कार्यालय आहे. त्या कार्यालयाच्या समोर आज एक प्रकार घडला आहे. सुमारे 12 वाजताच्या आसपास एक जादूटोणा असं काहीतरी प्रकार भावलीचा सगळ्यांनी बघितलं आहे. आता संध्याकाळच्या वेळेस आम्ही त्या भावलीला जाळून, म्हणजे पेट्रोल घालून जाळलेलं आहे. मग माझं म्हणणं हेच आहे की विरोधक सध्या कुठल्या मानसिक स्थितीत आहेत हेच कळेना. म्हणजे पैसा वाटून झाला, समाज विकत घेऊन झाला, सगळे प्रकार करून आता शेवटी ते जादूटोण्यावर येऊन थांबले आहेत. म्हणजे एकंदरीत असं वाटते की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जे मतदान होणार आहे त्या मतदानाच्या वेळेस ह्या विरोधकांना कळेल की असं जादूटोणा करून काही होत नसतं. त्याच्यासाठी विकास करावा लागतो प्रभागात आणि विकास करून नागरिकांची मनं जिंकावी लागतात. हे असं जादूटोणा वगैरे करून काही होत नसतं आणि आम्ही आंबेडकर विचारधारेची लोक या सगळ्या प्रकाराला मानत नाही. तरी पण काही लोक असतात की कोकणात भाणामती करणे, हे करणे, ते करणे, असे प्रकार सर्रास म्हणजे
इलेक्शनमध्ये सुरू असतात, त्यांनी असा प्रकार न करता येणाऱ्या काळामध्ये काही नागरिकांच्या समस्या असतील, विकास कामं असतील, ह्याच्याकडं लक्ष द्यावं, जेणेकरून येणाऱ्या परत जेव्हा पंचवार्षिक निवडणूक येईल तेव्हा त्यांना संधी मिळेल. पण अशा प्रकारे असे सगळे प्रकार करू नये, जादू करण्याचं एवढंच मला सांगायचं आहे. आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी किंवा याची आम्ही आज होळी केलेली आहे आणि विरोधकांना उत्तर दिलेलं आहे की हे अशा प्रकारे इथं होणार नाही आहे, इथं फक्त विकास बोलणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.